एव्हरीवन, गुड मॉर्निंग. खूप मस्त वाटतंय इकडे. थंडी तर नाहीये पण खरंच खूप छान वाटते, पीसफुल आहे आणि एवढी मस्त झोप लागली ना रात्री. फॉर द फर्स्ट टाइम आम्ही तिघं सुद्धा 10:30ला झोपलो, नाही तर एवढ्या लवकर आम्ही कधीच झोपत नाही. मस्त झोप झाली, लवकर उठलो आणि आता रेडी होतो. आणि पहिले सर्वात आधी जातो गणपती बाप्पाचं दर्शन करायला. गणपतीपुळेमध्ये आलो आणि तिथे नाही गेलं असं होणार नाही. सो आज आहे सनीचा बर्थडे. सुपर एक्सायटेड आहे मी. सो मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सनी आहेच इथे. सो तुम्ही सुद्धा सर्वजण त्याला आधीपासून विश करत आहात. सो थँक्यू सो मच आणि तुमचे ब्लेसिंग्स आमच्याबरोबर असेच नेहमी असू द्या. And thank you so much. 60K finally we have completed 60K family. So thank you so much. असंच प्रेम देत राहा आम्हाला आणि आमच्यासोबत असेच राहा. सो चला मग लेट्स गो. आम्ही रेडी होतो आणि तुमचं सुद्धा दर्शन होणार आहे आज गणपती बाप्पाचं. सो हेलो एवरीवन, वेलकम यू ऑल टू रचनाज रवेंजल वर्ल्ड अँड इट्स अ ब्युटिफुल डे. कारण आज आहे अजून स्पेशल डे, कारण माझा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे अँड बर्थडे विथ नायसा अँड माय लव्ह रचना. मला नायसा इकडे बघ, इकडे बघ, चिची गंडू. से हाय हाय. बाबांना विश नाही केलं ना तू? बोल बाबांना, बोल हॅपी बर्थडे बाबा. बाबा हॅपी बर्थडे. तू विश नाही केलं बाबांना? विश नाही केलं ना? सो येस, ब्युटिफुल मॉर्निंग आणि खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आणि तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येकाला आपल्या बर्थडेला वेगळंच एक वाईब्स मिळत असतात, वेगळंच एक पॉझिटिव्हिटी आणि वेगळीच ती फिलिंग असते. सो येस, मला पण खूप मस्त वाटतंय, स्पेशल वाटतंय. आणि जेव्हा जसं स्पेशल ट्रीट केलं जातं तर अजून स्पेशल फील होतं. सो थँक्यू सो मच वन्स अगेन टू माय लव्ह. आणि येस, आता इट्स ब्रेकफास्ट टाईम. चला मग ब्रेकफास्टला. नायसा अँड थँक्यू सो मच फॉर युअर लवली विशेस. आय नो तुम्ही आधीच सगळे मला विश करत आहात. अँड थँक्यू सो मच. तुमच्याकडनं विशेस, एवढे सारे विशेस आणि प्रेयर्स येणं खूप ब्युटिफुल वाटतं आणि खूप. पण सनी डिझर्व्स दिस. तुम्हाला माहिती आहे सनी काइंड ऑफ अ पर्सन, ऑफकोर्स यू नो. कधीच कोणच त्याच्याबद्दल काहीही असं यु नो वाईट किंवा वाकडं असं विचार नाही करणार. माझं असं मत आहे की का आपण प्रत्येकाचं हे म्हणजे सगळेच चांगले असतात असं मला वाटतं. कारण परिस्थिती त्यांना कधी काय हे करत असेल, सर्कमस्टन्सेसमुळे लोक तसे वागतात. बाकी कोणताही माणूस वाईट नसतं. सो येस, आपण चांगले तर आपल्या आजूबाजूचे लोक छान असणार. सो येस, बी पॉझिटिव्ह ऑलवेज, कीप स्माइलिंग अँड लव्ह यू ऑल. आणि येस, आज आम्ही काय काय करतो बघूया. सो चला मग. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. अरे वा, बाबांची परी एकदम मस्त दिसतायत. थँक्यू. चला. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचा असा प्लॅन आहे की आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन करायला. सो खूप क्विक करणार आहोत, कारण ह्याच्या पुढे वी हॅव टू रीच समवेअर. आणि ते पण बिफोर टाइम, नाही तर मग काही अर्थ नाही आहे ॲक्च्युली. आणि ते पण आम्ही एकदम एक्झॅक्ट वेगळ्या फुल ऑपोजिट डेस्टिनेशन चूज केलं आहे. आणि मी सांगेल ह्या टूर प्लॅन करण्याच्या वेळेस काय झालंय तर नक्की तुमच्यावर शेअर. चला पहिले ब्रेकफास्ट करूया. सो आता आम्ही निघालोत गणपतीचं दर्शन करायला आणि 12चं आमचं चेकआउट आहे. सो तोपर्यंत आम्ही येऊ 11:15 झालेत आत्ता. हा, नाहीसा हाय करते. सो एक्सायटेड आहोत की सनीचा बर्थडे आणि मस्त ना बर्थडेच्या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. काय फॉर्च्युनेट, व्हेरी मच. हा, म्हणजे डेचं स्टार्टच तसं होतंय.
इट फील्स गुड. सो चला आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. जर पॉसिबल असेल तर मी आतमधलं शूट करेल, कारण कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल हेदवीच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आम्ही नक्कीच गेलो, पण तिथे आतमध्ये अलाउड नव्हतं शूट करायला. आजकाल सगळीकडेच असं असतं की आतमध्ये गाभाऱ्यात अलाउड नाही करत शूट करायला. सो लेट सी, ॲटलिस्ट तुम्हाला मी बाहेरचं तरी खूप छान झालं दर्शन. धक्काधक्की नाही, ओनली फॉर 10 सेकंड्स तुम्हाला ते थांबून देतात तिथे. पण चांगलं झालं, मस्त. सो खूप छान झालं दर्शन, मस्त वाटलं तिथे गेल्यावर. आणि बीच तर फुल होतं, बिकॉज ऑब्वियस आहे की जे पण दर्शनाला येतात ते बीच एवढ्या जवळ आहे, तर ते जाणारच तिथे. सो सगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा चालू होते आणि छान वाटलं. बड्डे बॉय कसं वाटलं? छान झालं देवाचं दर्शन, मस्त वाटतंय, खूप आनंद आणि प्रसन्न वाटतं. सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स हॉटेल. 12 वाजताचं आमचं चेकआउट आहे, जसं मी आधी सांगितलं 12 वाजलेले आहेत. सो आता आम्ही गेल्यावर फटाफट फ्रेश होऊ, चेंज करू आणि इमिडिएटली निघणार आहोत आम्ही.
आणि अजून एक गोष्ट, जेव्हा मी लाईनमध्ये उभी होती, समवन कॉल नायसाला कोणीतरी हाक मारली पाठीमागनं. सो आपले कोणतरी यूट्यूब फॅमिली मेंबर होते तिथे. आणि आय एम सो सॉरी, लाईन असल्यामुळे मी थांबली नाही. पण नंतर ना मला असं वाटलं की तुम्ही पुढे कुठेतरी थांबले असतील, मला भेटतील. बट इट्स ओके, आपण नेक्स्ट टाइम नक्कीच भेटू. पण मला आवडलं असतं तुम्हाला भेटायला. काय नायसाला जोजो आली. सो थँक्यू सो मच की तुम्ही हाक मारली ॲटलिस्ट. आणि बरं वाटलं, मी तुमचा एक ग्लिम्स घेतलाय. सो चला मग आता नायसाला आता भूकी लागली, दूध पाहिजे, भाती नव्हतो. चला हाय सर. बंदच आहे ना पूर्ण. छान होतं ना. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती, मोरया, गणेश्वरी माते की जय. नायसासाठी खेळणं, गणपतीपुळेची एक छोटीशी आठवण. आणि ते बघा काय आहे बाबू. सो फायनली वी आर लिव्हिंग. चेकआउट झालेलं आहे, 1 वाजलाय. पण आमचं प्लॅनच तसं होतं की 1 वाजता आम्हाला निघायचं आहे. बिकॉज जे नेक्स्ट हॉल्ट आहे तिथे आम्हाला त्या टाइमापर्यंत पोहोचायला पाहिजे. बट लेट्स सी. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. शहाळ्याचा गोड वाजा काळजात राहतो, जिव्हाळ्याचा झरा सदा हृदयात वाहतो, प्रेमाच्या या माणसांचे गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. खूप वेळ ट्रॅव्हल केलं आम्ही. अराउंड 2 hours झाले असतील ना सनी. 2 hours झाले. सो तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही कुठे चाललो. ॲक्च्युली आमचा प्लॅन असा होता की आम्ही 2 दिवस गणपतीपुळे आणि 1 दिवस दापोली करून रिटर्न होणार होतो, असा आमचा प्लॅन होता. बट लास्ट मोमेंटला तो प्लॅन थोडा चेंज झाला. 14-15 एक छोटंसं गेट टुगेदर म्हणा असं आहे पुण्यामध्ये, आणि ते ऑफकोर्स तुम्हाला बघायला मिळेलच कोण कोण असणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. सो तो प्लॅन चेंज झाला. गणपतीपुळे वॉज ऑलरेडी बुक, म्हणून तो मी कॅन्सल नव्हती करू शकत. पण आता गणपतीपुळे टू पुणे एकदम अपोजिट डायरेक्शनला आहे हे,
आणि एवढं ट्रॅव्हलिंग इम्पॉसिबल आहे म्हणजे एका टायमाला करायला. जर आम्ही सकाळी स्टार्ट केलं पुण्याच्या दिवशी, म्हणजे आम्हाला पुण्याला 14th जायचं आहे, सो इम्पॉसिबल आहे ते. म्हणून आज आम्ही असं विचार केला की 13th आम्ही निघू. सो आम्ही निघालो गणपतीपुळेवरनं आणि मध्ये कुठेतरी हॉल्ट करणार आहोत आणि ॲट अवर फेवरेट प्लेस महाबळेश्वर. सध्या आम्ही महाबळेश्वरला चाललो, पण रूटचा फार गडबड झाली आहे, कळतच नाही आहे आम्हाला. तर रत्नागिरी तर आम्ही सोडले अँड नाव वी हॅव एंटर्ड कोल्हापूर. गुगल बाई तेच सांगतेय आम्हाला, कारण आम्हाला ते चिपळूण मार्गे वगैरे नव्हतं जायचं. सो ज्यांना माहिती असेल हे रूट सगळे, सो प्लीज आता समजून जा. कारण आम्ही कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये पाऊस पडतोय. म्हणजे इकडचं आम्ही जसं एंटर झालो ना, तुम्ही मला बोललीस की पाऊस वगैरे पडलाय, म्हणजे पडणारे वगैरे, पण ऍक्च्युली रेनिंग. बर्थडे बॉय काय म्हणतायत? बर्थडे बॉय सगळीकडे फिरतायत. रत्नागिरी झालं, कोल्हापूरमध्ये आलो. सातारा. सो कोल्हापूर म्हणजे एक्झॅक्ट कोल्हापूर नाही, इट्स लाईक हा 30 किलोमीटर. ओके. पण आपण कोल्हापूरमध्ये एंटर होणार आहोत. वी डोंट नो ऍक्च्युली. हा जो रूट दाखवतो तो कोल्हापूर नाही, कराड मार्गे वगैरे असं काही काही दाखवते. एनिवेज जे पण आहे, बट वी आर जस्ट एन्जॉईंग दिस रोड ट्रिप. आणि लेट्स सी, आम्हाला मस्त मस्त आता आम्ही थोडंसं लंच करू, बिकॉज ऑलरेडी 4 वाजले. सो चला. सर्चिंग फॉर गुड रेस्टॉरंट. येस, सर्चिंग फॉर गुड रेस्टॉरंट. सो आम्ही आता आहोत मलकापूर रोड. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरमध्ये एंटर झालं म्हणजे बाउंड्री लाईन जी कोल्हापूरची, तिथे पण सिनिक ब्युटी. हा तुम्ही सुद्धा बघितलं, अमेझिंग. काय बोलतोस सनी? एकदम माइंड एकदम रिफ्रेश झालं. म्हणजे ऍक्च्युली असं वाटलं की वर्थ आहे ही रोड ट्रिप. एवढं सुंदर ना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच आतापर्यंत समजलं असेल, आम्हाला दोघांनाही नेचर खूप आवडतं. आणि सनी पण एवढा एन्जॉय करत होता ड्राईव्ह करताना, है ना? पूर्ण वसूल केलं. खूप रोड्स एकदम मस्त आणि काय एवढं भारी वाटत होतं. त्यात ते पाऊस पडत होतं. लिटरली मी विंडोज ओपन केलेले आणि खूपच छान वाटत होतं. सो येस, अजून आहे 3 hours टू रीच. पण मध्ये आम्ही हॉल्ट घेणार आहोत कारण आम्हाला खरंच भूक लागली. सो फायनली सकाळी आम्ही जे ब्रेकफास्ट केलेलं अराउंड 10:30 वाजता, त्याच्यानंतर आम्ही आत्ता जेवणार आहोत 6:30. खूप भूक लागली अँड हॅट्स ऑफ टू सनी. कंटिन्युअस 5 hours त्याने ड्राईव्ह केलं आहे. आता खूप भूक लागली. सो आम्ही आता इथे आलो मानस हॉटेलला, सातारा, जे बिफोर महाबळेश्वर वाई आहे. चला पहिले खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला आहे ना, ये. स्पेशल मटन. उघडते बाबू.
ऐसा सो आम्ही मानसला नाही जेवलो कारण बर्थडे बॉयला भाकरी हवी होती आणि ह्या साईडला आल्यावर ही प्रिफर भाकरी, त्याला भाकरी बरोबरच जेवण त्याचं युजली आवडतं आणि आज तर बर्थडे बॉयचं आपल्याला ऐकायलाच पाहिजे. ॲक्च्युली खूप लवकर झाले, आता किती 7 वाजलेत आणि त्यांचं काहीतरी ते भाकरी वगैरे स्टार्ट होतो 8 वाजता. सो आम्ही बोललो चला एवढ्या वेळ थांबलो तर अजून थोड्या वेळ थांबू. सो परत आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. वर्षित पडेल. फायनली वन्स अगेन ॲट अवर फेवरेट प्लेस. कोणतं नाही मिळालं की आम्ही इथेच येतो. वाईला तोरणा म्हणून आहे, अमेझिंग फूड. चला सो फायनली आम्ही पोचलो महाबळेश्वर आणि एकदम ड्रास्टिक चेंज इन क्लायमेट. गणपतीपुळेला एवढी गरमी होती आणि इथे एवढी थंडी आहे. बापरे, हात टाकल्या हात फ्रीज होतोय का. खरंच खूप थंडी आहे. मस्त वाटते. सो फायनली आम्ही आता फर्स्ट मार्केटमध्ये. स्वेटर्स आर ऑन. नायसर पण चेंज केलं, बर्थडे बॉय सुद्धा चेंज. चला, दिस इज रिच्युअल, मस्ट विजिट मार्केट असं आहे. बर्थडे इन महाबळेश्वर. लास्ट इयर सुद्धा बर्थडेला महाबळेश्वरला होतो आम्ही आणि यावेळेस पण. सर्वात जास्त वाईट मला ह्याचं वाटतंय, सकाळपासून केक नाही कापलाय. सो पहिले सर्वात आधी मी केकला पण शोधणार आहे परत. आइए ना अंदर. हो मॅडम दाखव. अंकल कितीला दादा आहे बघ. दादाला ऐकर. त्यांचे लॉग असतात. दादा नाव काय तुझं मला? दादा तू तुम्ही कधी आले? आम्ही जस्ट करता आलो म्हणजे आम्हाला आपल्याला झाला असेल. आता चल घरी. कॉइन डालो उसमें. कितने डाले कॉइन? और मला किती दे पहिले किती दे तरच बघा. सो सनी खाते त्याचं फेवरेट स्ट्रॉबेरी क्रीम. येस, ॲक्च्युली बिकॉज नेहमी अभि फाल्गुनी असतात आमच्याबरोबर महाबळेश्वरला आणि वी आर मिसिंग यू. तुम्ही इकडे बघ, तुला ओळखतो आम्ही सगळे. हाय.
सवय आहे तिला सेकंड सो आता वाजले आहेत 11. अजून 1 आवर आहे सनीच्या बर्थडेला म्हणजे संपायला. सो आता हा हिला हाय करा बाबा. सो आताच तुम्हाला मी सिनॅरिओ सांगते. फॉर द फर्स्ट टाइम आम्हाला माहित नाही की आम्ही कुठे स्टे करणार आहोत. नाव लेट सी. रॅन्डमली सिलेक्ट करणार आहोत. म्हणजे फर्स्ट टाइम हे अनप्लॅन्ड आहे. आता युजली आम्ही कुठेही जातो ना, आमचं फुल प्लॅनिंग असते, काय कसं आजूबाजूला काय वगैरे 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 सगळं काय बघते. पण आता इट्स लाईक उद्या आम्हाला लगेच सकाळी निघायचं आहे. सो हार्डली 10 आवर्स पण. So finally, cake cutting. Yay! Happy Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sunny. Happy birthday to you. आमच्याकडे फोनने आम्ही फोकनी काम करतो. नाही सची घाई बघा. हॅपी बर्थडे. पहिले तू खा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. कसं वाटतंय? फायनली केक कटिंग. लेट झालं खूप आम्हाला. एक्झॅक्ट 12ला 1 मिनिट आहे. सो थँक्यू सो मच Rachna and everyone for making my day special. And every day is a special day, but birthday असला तर अजून स्पेशल असतं, कारण खूप सारे ब्लेसिंग्स, खूप सारे मेसेजेस फ्रॉम युअर डिअर अँड लव्ड वन्स. सो येस, feeling blessed and grateful towards life. And thank you so much. Love you all and keep supporting and loving us. And yes, live, laugh and love. सो फायनली आता तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही आलोत. आम्हाला फायनली स्टेला एक प्लेस मिळाली आहे. सो आम्ही आलोत Ivy Resort and Spa. आयव्ही रिसॉर्ट अँड स्पा. सो ही आहे रूम, खूप स्पेशियस आहे. ही आहे मी. बिग मिरर. हा आहे बेड. त्या साईडला बाल्कनी आहे जो एक्झॅक्ट डोंगर टच आहे. म्हणजे माझी तर हिंमत पण नव्हती बाहेर जायची. ते मी तुम्हाला सकाळी दाखवेल. सो इथे वॉर्डरोब सेक्शन आहे. ही एक स्पेस अशी आहे दिली त्यांनी. आणि इथे आहे वॉशरूम. सो नाईस. So yes, the day ends here with a good note. बट आय एम फिलिंग रिअली व्हेरी बॅड, कारण मोस्ट ऑफ द टाइम मोर ऑफ टाइम फुल ट्रॅव्हलिंग मध्ये गेला. बट मला असं वाटतं की काहीतरी वेगळं होतं ते पण, कारण खूप प्लेसेस आम्ही बघितले. Yes, आणि रोड ट्रिप बोललं काहीतरी- की ते असंच होत असतं. Yes, काहीतरी वेगळं होतं या बर्थडेला. आय मीन ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग द वर्ल्ड. आय मीन न्यू New प्लेसेस, places. मीटिंग न्यू पीपल. किती नवीन लोकांना आम्ही आज माझ्या भेटलो. मते असं काय स्पेशल झालं नाही पाहिजे, म्हणजे एकदम काय असं मोठं क्रिएट केलं नाही पाहिजे. सेलिब्रेटिंग युअर बर्थडे विथ युअर वाईफ and your kids is the biggest thing, and with your family of course. बिकॉज फॅमिली कॉल येत होते, वहिनी Yes, आम्ही दादा सगळ्यांना म्हणून miss सगळे. करतोय. हा आय नो. म्हणून असं यावेळी. वाटत होतं की येस वी ऑल आर देअर. खूप वेळ आमच्या गप्पा सुद्धा झाल्या. सो सेलिब्रेशन आहे अजून. Yes, the celebration दोन- never ends, असं तुम्हाला Yes. आम्ही नेहमी बोलतो. अजून 2 days आहे. सो आजच्या पुरता एवढंच एवढंच. होतं. उद्या आम्ही कुठे जातो नक्की बघा पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि कोणाला कोणाला भेटणार आहोत ते सुद्धा बघा. स्टे ट्यून फॉर दॅट. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय. बाय. लव्ह यू ऑल.